नमस्कार, मी डॉक्टर गणेश गोळेकर, छत्रपती संभाजीनगर. आज आपण एका वादग्रस्त मुद्द्यावर बोलणार आहोत आणि हा वादग्रस्त मुद्दा एका महनीय व्यक्तीनं पुढे आणलेला आहे. खरं पाहिलं तर मोठे लोक, मोठे विचार या ठिकाणी असले पाहिजे, परंतु मोठे असताना सुद्धा लहान विचार मांडणारे कसे ठरतात, हे आपल्याला या कृतीतून दिसून येईल. तर स्वामी गोविंद देव गिरी महाराज हे एक महनीय व्यक्तिमत्व आहे. हे प्रसिद्ध महंत आहेत. सध्या ते अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसोबत त्यांना त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करताना पाहिलेलं आहे. याशिवाय त्यांचं एक प्रचंड अनुभव आहे. त्यांनी गीता परिवार असेल किंवा महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे ते संस्थापक मानले जातात. तसेच मथुरेच्या कृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे ते उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचं कार्य मोठं आहे. ते रामायण, महाभारत, भागवत ग्रंथ, भगवद्गीता या विषयावर किंवा धार्मिक विषयावर ते देशातच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते काम करतात. अशा महनीय व्यक्तीनं काही वादग्रस्त स्टेटमेंट केलेले आहेत आणि आपल्याला ती स्टेटमेंट कोणती केलेली आहेत हे जाणून घ्यायचं आहे. आपण नेहमी ऐकतो, नेहमी म्हणतो, ज्ञान देवे रचिला पाया तुका झालासे कळस. म्हणजे संत परंपरेचा ज्ञानोबा महाराजांनी हा पाया रचलेला आहे आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी हे त्याचे कळस आहेत असं आपण वारंवार ऐकतो. आपण कथेतून ऐकतो, प्रवचनातून ऐकतो, कीर्तनातून ऐकतो. अशा या वाक्यालाच त्यांनी उलट केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, ज्ञान देवे रचिला पाया तुका झालासे कळस ध्वज होई रामदास. ज्ञान देवे रचिला पाया तुका झालासे कळस या वाक्याला त्यांनी कलाटणी दिलेली आहे आणि तुका झालासे कळस ध्वज होई रामदास. म्हणजे त्यांनी पाया सोडूनच दिलेला आहे. आणि ठीक आहे, त्यांना रामदास स्वामीचं समर्थन करायचं असेल, मान्य आहे, केलं पाहिजे, जरूर केलं पाहिजे. ज्यांनी म्हणजे ज्या संतांनी शिकवण दिली ती शिकवण पुढे आणली पाहिजे. परंतु 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 ते करत असताना इतर संताला कमी लेखणं हे मात्र या महाराष्ट्राला शोभनीय नाही. हे म्हणतं म्हणजे अध्यात्मावर बोलतात, भक्तीवर बोलतात, हिंदू धर्माच्या प्रचारासाठी ओळखले जातात. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हे त्यांचे गुरु होते आणि राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा असेल, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग आहे. तर अशा महनीय व्यक्तीला त्या ठिकाणी पुण्यामध्ये बोलावण्यात आलं. पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आणि पुण्यातून हा संदेश राज्यभर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात स्प्रेड होतो. तर अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक चर्चासत्र, नॅशनल लेवलचा सेमिनार त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या सेमिनारला स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांचं बीज भाषण होतं. खरं तर या बीज भाषणातून काहीतरी चांगलं येईल अशी अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा फोल ठरलेली आहे. आणि स्वामी गोविंद देव गिरी हे नाव असं आहे की यांनी याच्या अगोदरही असं बोललेलं आहे आणि माफी मागितलेली आहे आणि आताही तोच प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. ते बोलून गेले, ज्यावेळेस त्यांच्यावर प्रचंड टीकेचा भडीमार झाला त्यावेळेस पुन्हा त्यांनी माफी मागितलेली आहे. म्हणजे एकदा बोलून जायचं आणि पुन्हा माफी मागायची ही परंपरा या ठिकाणी पुन्हा त्यांनी अबाधित राखलेली आहे. तर संत परंपरेमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की समर्थ रामदास स्वामींचा दासबोध नावाचा ग्रंथ हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ आहे. आता रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ अतिशय चांगला आहे, परंतु तो एकमेव होऊ शकतो का असं अजिबात मानण्याचं कारण नाही. तो एकमेव कसा असू शकेल असं मानण्याची गरजच नाही ना. आणि पुढे ते असं म्हणतात, पुढं पटवून देण्यासाठी त्यांचं जे विधान आहे
खरं पाहिलं तर पाहुणे बोलवताना या आयोजकांनी जरा विचार केला पाहिजे. परंतु असे वादग्रस्त पाहुणे जर बोलवले जात असतील तर ही खेदाची बाब या ठिकाणी आहे. त्यांनी असं सांगितलं की ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे हे भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. म्हणजे ते त्याला स्वतंत्र ग्रंथ मानायलाच तयार नाहीत. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, पारायणे करतो, परंतु गोविंदगिरी महाराजाला तो ग्रंथ आहे हेच मान्य नाही. इतकंच नाही तर त्यांनी सांगितलं की संत एकनाथ महाराजांचं जे भागवत ग्रंथ आहे हा सुद्धा स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांनी सांगितलं की हा 11व्या स्कंदावर केलेलं भाष्य आहे. आता स्वामी नेमकं कोणत्या दिशेने चाललेले आहेत आणि ते एवढ्यावरही थांबत नाहीत. ते असं म्हणतात की स्वतंत्र ग्रंथ हा एकमेव ग्रंथ फक्त दासबोधच आहे. ठीक आहे, तुम्ही काय महिमा मंडन करायचंय रामदास स्वामीचं तुम्ही जरूर करा, परंतु इतर गोष्टींना कमी लेखण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? आपण फार ज्ञानी आहात, आपण फार विद्वान आहात, प्रचंड अशी विद्वत्ता आपल्याला लाभलेली आहे, परंतु अशा चुकीच्या गोष्टी आपल्यासारख्या महनीय व्यक्तीच्या तोंडून या का बाहेर पडतात हाच एक सगळ्यात मोठा सवाल आहे. ते एवढ्यावरच थांबत नाहीत. तर त्यांनी असं सांगितलं की संत तुकारामांची गाथा म्हणजे हे अभंगाचं संकलन आहे. आता अभंग कुठले गोळा केले हो तुकाराम महाराजांनी? तुकाराम महाराजाचे अभंग हे स्वलिखित आहेत. मग त्यांनी संकलन कुठं केलं? म्हणजे आश्चर्याची गोष्ट की नाही. बरं, ते फक्त तुकाराम महाराजावरच थांबतील तर ते स्वामी कुठले? ते पुढे जाऊन असं म्हणतात की संत नामदेवाची गाथा सुद्धा हे सुद्धा अभंगाचं संकलन आहे. आता नामदेव महाराजांनी सुद्धा अभंग लिहिलेले आहेत. म्हणजे हे तुकाराम महाराजाची गाथा मानायला तयार नाहीत, नामदेव महाराजाची गाथा मानायला तयार नाहीत, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ आहे हेही मानायला तयार नाहीत, संत एकनाथ महाराजाचं भागवत हाही स्वतंत्र ग्रंथ मानायला तयार नाहीत. म्हणजे हे स्वतंत्र ग्रंथ नाहीत अशा प्रकारचं एक शिक्कामोर्तबच त्या स्वामीजींनी करून टाकलेला आहे. आणि खरोखरच हे कुठंतरी म्हणजे वारकरी संप्रदायाला तडा देणारं या ठिकाणी आहे. अनेकांनी वारकरी परंपरेचं संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यांची महती मांडलेली आहे, परंतु या स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी मात्र या सर्व गोष्टींचं अवमूल्यन केलेलं आहे हे यावरून स्पष्ट दिसतंय. आपण ते सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड व्हायरल झालेलं आपण ते पाहू शकता. आणि यावर राज्याच्या विधिमंडळामध्ये आता अधिवेशन सुरू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन. या अधिवेशनामध्ये सुद्धा काल एक प्रश्न उपस्थित झाला. विधानसभेमध्ये आमदार जयंत पाटील यांनी यावर आक्षेप घेतला आणि स्वामीजींनी माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. संत तुकाराम महाराजाचे वंशज या मोरेदादांनी सुद्धा या ठिकाणी स्वामींनी माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. आणि समाजाच्या सर्व स्तरातून या गोष्टीवर टीका होत आहे की अशा महनीय व्यक्तीनं म्हणजे एक चांगलं ज्ञान देणं अपेक्षित असताना सुद्धा कुठल्या तरी म्हणजे कुठल्या कल्पक बुद्धीला त्यांच्या हे सुचलं माहीत नाही. आपण तेवढे मोठे नाहीत त्यांच्यावर बोलणे इतके, परंतु त्यांनी केलेलं विधान हे मागे घेतलं पाहिजे अशा प्रकारची प्रचंड प्रमाणात टीका झाली. आणि ज्या वेळेस त्यांच्यावर टीकेची झोड उमटली त्यावेळेस स्वामी हे मीडियासमोर आले आणि मग त्यांनी आवराआवरी करण्याचा प्रयत्न केला, सावरण्याचा प्रयत्न केला. मला तसं बोलायचं नव्हतं, मला तसं सांगायचं नव्हतं असं ते म्हटलेले आहेत. परंतु अशा या धर्मकार्यामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये अशा प्रकारचा दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून होत असेल तर तो आम्ही हाणून पाडला पाहिजे हे आपलं कर्तव्य ठरेल.